नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड नगर परिषद, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग प्रतिबंध विषयक शिबिर संपन्न। खेड तालुका पत्रकार संघातर्फे 12 आणि 13 रोजी रंगणार नारी महोत्सव। सलग 2 दिवस महिलांच्या लोककलांचा जागर। 5 गरजू महिलांना देणार शिलाई मशीन। कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान। जुना पूल तोडल्याने गावांचा संपर्क तुटला। पर्यायी रस्त्याअभावी नागरिक हैराण। एसटी प्रवास महागणार, तिकीट दरात 10% हंगामी भाडेवाढ। आणि शिवतेज डिजिटल CBCT इमेजिंग युनिट उद्घाटन संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। 7 एप्रिल 2026 रोजी नगर परिषद आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग प्रतिबंध मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह येथे करण्यात आलं होतं। खेडमधील महिलांना कर्करोग संबंधी माहिती आणि प्रतिबंध कसा करावा, काय काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रतिभा पाटील, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर, डॉक्टर संप्रीती सम्मथा, डॉक्टर मोनिका गुरव, डॉक्टर शैलेश खरटमोल, तालुका आरोग्य अधिकारी यांनी केलं। या शिबिराला खेडच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, बांधकाम सभापती सुनील दरेकर, आरोग्य सभापती तौसिफ खोत, समाज कल्याण सभापती यश खेडेकर, सांस्कृतिक समिती सभापती भूषण चिखले, महिला बाल कल्याण उपसभापती सौ वर्षा साप्ते, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेविका सौ दीप्ती शिगवण, अंजुम कुर्णे, नीता आमरे यांची उपस्थिती होती। खेडमधील विविध सामाजिक संस्थांमधील महिला सदस्या व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षिका, बचत गटातील महिला आणि खेडमधील महिला वर्गाने तपासणी शिबिरात भाग घेतला। खेड शहरातील किमान 150 महिलांनी कर्करोगाची तपासणी केली। नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला यांनी आपल्या निवेदनात पुढील काळात खेड नगर परिषदेमार्फत शहरात महिलांमध्ये कर्करोग व इतर आरोग्यसंबंधी जागृती करण्याकरिता अशा प्रकारे शिबिरांचं आयोजन करून महिलांच्या आरोग्याकरिता पावले उचलली जातील असं नमूद केलं। महिला सक्षमीकरणासह महिला आणि तरुणींच्या कलागुणांना वाव देत त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघ व नगर परिषद यांच्या सहकार्याने 12 आणि 13 एप्रिल रोजी खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात नारी महोत्सव रंगणार आहे। सलग 2 दिवस महिलांच्या लोककलांचा जागर होणार आहे। 5 गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करत त्यांना कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी बळ दिलं जाणार आहे। याचवेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे। नारी महोत्सवाचं उद्घाटन नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, मुख्याधिकारी महादेव रुडगे, दुबई स्थित उद्योजक बशीरभाई हजवानी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी, समाजसेवक रोहन विचारे, नगरसेवक मिनार चिखले यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत होईल। या कार्यक्रमाअंतर्गत महिला भजन मंडळाचे भजन, नृत्य, लावणी व अन्य लोककला सादर करण्याची मुभा महिला आणि तरुणींना दिली जाणार आहे। लोककलांचं जतन करणारी विविध महिला मंडळं लोककलेचा जागर करणार आहेत। नृत्य व लावणी क्षेत्रात प्रवीण असणाऱ्या तरुणींनाही नृत्य करण्याची संधी मिळणार असून गायनही सादर केलं जाणार आहे। या महिला कलावंतांचा पत्रकार संघाच्या वतीने प्रोत्साहनपर रोख रक्कम देऊन यथोचित सन्मानही केला जाणार आहे। याचवेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी हनीफभाई घनसार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 50 गरजू महिलांना 2 लाखांचं विमा कवच दिलं जाणार आहे। महिलांच्या आर्थिक उत्कर्षासाठी नाट्यगृहाच्या आवारात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची उभारणीही करण्यात येणार असून त्यात महिला बचत गट व अन्य महिला सहभाग नोंदवणार आहेत। 20 स्टॉलची मांडणी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाहीत। 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांच्या हस्ते होणार आहे। याचवेळी त्यांच्याच हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल अन हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा रहाटगाडा हाकणाऱ्या गरजू महिलांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी उद्योजक बशीरभाई हजवानी यांच्या माध्यमातून 5 गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार आहे। या प्रसंगी नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत।
यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रम होणार असून 5 महिलांना पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी प्राप्त होणार आहे। सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय आणि इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे। या नारी महोत्सवात महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, कार्यक्रम प्रमुख सौ अश्विनी वडके यांनी केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार आणि संयोजक समिती प्रमुख उत्तम कुमार जैन, श्रीकांत साळके, सदानंद जंगम, सचिव किशोर साळवी, कार्यक्रम प्रमुख अश्विनी वडके, कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी, उपाध्यक्ष सुनील आमरे, इक्बाल जमादार, संगम जाधव, सागर पाचरेकर यांच्यासह प्रयत्नशील आहेत। फुरुस परिसरातील फुरुस पोयना मार्गावरील सुमारे 80 ते 85 वर्षापूर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच तोडला असून त्या ठिकाणी नवीन पुलाचं बांधकाम वेगाने सुरू आहे। सध्या 2 JCB मशीनच्या सहाय्याने काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येते। मात्र या कामामुळे फळसोंडे परिसर आणि पोयनार गावचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। ही गंभीर समस्या समोर आली आहे। पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सध्या केवळ पायवाट स्वरूपात एक तात्पुरता मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय, परंतु या मार्गावरून रिक्षा किंवा 4 चाकी वाहन जाऊ शकत नसल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। परिणामी ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी पायीच प्रवास करावा लागतोय। विशेषतः शाळकरी मुलांना दररोज पायपीट करावी लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांची सोय नसल्याने मोठा धोका निर्माण झालाय। ग्रामस्थांची मागणी आहे की त्वरित पर्यायी रस्त्याचं काम सुरू करून किमान रिक्षा आणि लहान वाहनांसाठी योग्य मार्ग उपलब्ध करून द्यावा। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। उन्हाळी सुट्टीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत। राज्य परिवहन महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांवर 10% हंगामी भाडेवाढीसह प्रति तिकिटामागे 2 रुपये असा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतला आहे। हंगामी भाडेवाढ केवळ सध्या गाड्यांना असून स्वच्छता अधिभार सरसकट एसटी गाड्यांना लागू करणार आहे। सध्या मुंबई पुणे प्रवासात एसटीसाठी 281 रुपये मोजावे लागत आहेत। 15 एप्रिलला हंगामी भाडेवाढीनुसार 312 आणि 2 रुपये अधिक भार असे एकूण 314 रुपये मोजावे लागणार आहेत। राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला यात्रा, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसात 30% पर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे। सन 2026च्या उन्हाळी हंगामासाठी 10% प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार भाडेवाढ 14 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे। उन्हाळी भाडेवाढ ही केवळ 2 महिन्यांसाठी असून स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे। एसटी महामंडळाकडे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे एसटी गाड्यांसह स्थानके आणि आगार स्वच्छतेसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येते। प्रवासी स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमासाठी प्रति तिकीट 2 रुपये स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतलाय। आगाऊ आरक्षणातून काढलेल्या पासवर स्वच्छता अधिभार असणार नाही। एसटीच्या बसगाड्या भाडेतत्वाने घेणाऱ्यांना प्रति बस 50 रुपये इतका अधिभार द्यावा लागणार आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केलंय। 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे। भाडेवाढ केवळ साध्या बसगाड्यांसाठी असेल। भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई बस गाड्यांना वगळण्यात आलंय। उन्हाळी हंगामासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून फरकाची रक्कम प्रवासादरम्यान वसूल करण्याच्या सूचना महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत। कोकणातील रुग्णांसाठी एक मोठी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा आता खेडमध्ये उपलब्ध झाली आहे। योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे अत्याधुनिक शिवतेज डिजिटल CBCT इमेजिंग युनिटचं भव्य उद्घाटन करण्यात आलं। या युनिटमुळे दंत आणि चेहऱ्याच्या आजारांचे अचूक आणि त्रिमितीय निदान शक्य होणार आहे। खेड येथे शिवतेज हेल्थ सर्व्हिस इन्स्टिट्यूशन संचलित योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक CBCT इमेजिंग युनिटचं उद्घाटन उत्साहात पार पडलं। या युनिटचं उद्घाटन प्रमुख पाहुणे सिद्धेश ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। CBCT या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दात, जबडा आणि चेहऱ्याच्या हाडांचं त्रिमितीय आणि अत्यंत अचूक निदान करता येतं। इम्प्लांट, रूट कॅनल आणि ऑर्थोडॉन्टिक
उपचारांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्वप्रथम मी आज या ठिकाणी शिवतेज आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष माझी आई ज्योती रामदास कदम, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे CEO डॉक्टर हिमांगी पोळ, आमचे डीन डॉक्टर वर्षा जाधव आणि ह्या आज या ठिकाणी ज्या इक्विपमेंटचं, ज्या इन्स्ट्रुमेंटचं आपण जे अनावरण केलेलं आहे त्यांची देखभाल ज्यांच्याकडे आहे ते आहेत डॉक्टर आदित्य दुपारे. त्यांच्या अंडरमध्ये ही जी आपण या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. खरं म्हणजे तर आज एक कोकणामध्ये मी असं म्हणेन की एक चांगला उपक्रम आज शिवतेज आरोग्य सेवा संस्था यांच्यामार्फत आपण आज इथे सुरू केलेला आहे. पण हे विसरून चालणार नाही की ह्याचं पहिलं पाऊल आदरणीय रामदासभाई कदम यांनी 2007 मध्ये हे पहिलं पाऊल उचललेलं आणि आज कोकणवासियांना आपण एक जगामध्ये जी सुविधा उपलब्ध होऊ शकते ती सुविधा आज कोकणामध्ये, खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये आपण ती सुविधा आपण कोकणवासियांना उपलब्ध करून देतोय. सदितीजी म्हणाले की इकडच्या नागरिकांना, इकडच्या पेशंटना रत्नागिरी किंवा मग पनवेल फक्त एखादा स्कॅन करायसाठी जावं लागत होतं. तर देर आहे दुरुस्त आहे, पण अशी ही मशीन आज आपण शिवतेज आरोग्य सेवा संस्था योगिता डेंटल कॉलेजमध्ये उपलब्ध नागरिकांना करून दिलेली आहे. आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, अजून असे अनेक प्रकल्प आणि अनेक असे इक्विपमेंटसुद्धा आणण्याच्या मार्गावर आपण आहोत. शेवटी कोकणवासियांना एक जगामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात त्या सुविधा आम्हाला या खेड तालुक्यामध्ये आणायच्या आहेत. त्याचा हा एक पहिला उपक्रम आपल्या ठिकाणी आहे. तर मला असं वाटतं की आपलीसुद्धा साथ आणि जनतेची साथ आणि पत्रकार बांधवांची साथ मिळावी ह्या संदर्भात. म्हणून पुन्हा एकदा मी पूर्ण या कॉलेजच्या सगळ्या जे आमचे कर्मचारी आहेत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी सुरू केलेला आहे. खेड शहर आणि परिसरातील गरजू रुग्णांना योग्य आणि माफक शुल्कामध्ये आरोग्य सुविधा मिळण्यासाठी खेड नगर परिषदेचा हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखाना, घरडा हॉस्पिटल लवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लोकहितासाठी नागरिकांना सर्व आरोग्य सोयी सुविधांसह रुजू करण्यात येतोय. त्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई विठाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, घरडा फाउंडेशनचे विश्वस्त सतीश वेंगोली, घरडा केमिकल्स लोटेचे युनिट हेड रामकृष्ण कुलकर्णी, खेड नगर परिषदेचे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, भाजप गटनेते रहीम सईबोले, सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे, स्वच्छता, वैद्यकीय आणि आरोग्य सभापती तौसिफ खोत आणि घरडा हॉस्पिटल लवेलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फिरोज पटेल यांनी केलंय. मंत्रालयीन दालन मुंबई येथे तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे प्रभावित दुकानदारांच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसह गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी सविस्तर चर्चा करून स्थानिक व्यापाऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम आणि पर्यायी उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. या मार्गाच्या विकासामुळे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार असली तरी यामुळे प्रभावित होणाऱ्या दुकानदारांना न्याय मिळणं आणि त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीनं होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्याचं रुंदीकरण आणि सुधारणा कामं करताना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या हिताचं रक्षण व्हावं यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी संतोष शेलार, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, कोकण भवन, नवी मुंबई, मंडणगड तालुक्यातील व्यापारी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल उपस्थित होते. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड येथे गेले 6 महिने महिलांसाठी वेगवेगळी प्रशिक्षण घेण्यात आली. या प्रशिक्षणासाठी विविध तालुक्यातील महिला सहभागी झाल्या होत्या. यानंतर त्यांचा निरोप समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण हे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी महिलांनी साथी संस्थेबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. हे व्यक्त करत असताना महिला आणि मुली यांना दरवर्षीप्रमाणे अश्रू अनावर झाले. त्या म्हणत होत्या, गेले 6 महिने इथे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप साऱ्या मैत्रिणींमुळे बालपणीचे क्षण अनुभवता आले
आम्हाला आमचं माहेर आहे असं वाटतंय, त्यामुळे इथला प्रवास संपू नये असं वाटतं. त्याचप्रमाणे साथी संस्था ही आपली फॅमिली आहे आणि तिला यापुढे कधीच सोडणार नाही असं वक्तव्य केलं. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव यांनी अश्रू झालेल्या महिलांचं सांत्वन केलं. यावेळी प्रशिक्षण झालेल्या महिलांना प्रमाणपत्र ॲडव्होकेट स्मिता मॅडम, कांचन मोरे, संस्कृती चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आलं. तर संस्थेचे कार्यकारिणी ऋतुजा गावडे, अंकिता शिगवण, पूनम सालेकर, रुचिता कदम आणि उपेश्री शिंदे हजर होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अपूर्वा पवार यांनी केलं. तर कार्यक्रमाची सांगता ही सार्वजनिक नृत्य करत आनंद घेत महिलांनी केली असून संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याबद्दल अध्यक्षा नयना जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. ग्रामस्थ मंडळ प्रोत्साहित विकास युवक मंडळ कुंभारवाडी आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव आणि विकास युवक मंडळाला 35 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भरगच्च बक्षीस असलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील 16 मातब्बर संघांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी सदस्यांनी आपली उत्कृष्ट खेळाडू वृत्ती दाखवून क्रीडा रसिकांची मने जिंकून घेतली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला गजानन संघर्ष केळशी, तर अमर भारत संघ टाळसुरे यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. स्पर्धेतील तिसरा क्रमांक सीमादेवी सालदुरे संघाने आणि चतुर्थ क्रमांक शिवाई वडन संघाने मिळवला. तसेच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना चषक प्रदान करण्यात आलं. यामध्ये उत्कृष्ट पकड श्री स्वराज्य महाजन, उत्कृष्ट चढाई गौरीश सणस, स्पर्धेचा मालिकावीर सिद्धेश गौरत, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान वृत्ती प्रणय साळवी याला प्रदान करण्यात आला. शिस्तबद्ध संघ पारितोषिक हनुमान कर्वे संघाला प्रदान करण्यात आला. या बक्षीस समारंभासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, ग्रामपंचायत माजी उपसरपंच विलासजी जाळगावकर, वाडी अध्यक्ष संतोष वायकर, उपाध्यक्ष अशोक मांडवकर, विकास युवक मंडळ संस्थापक प्रमोद मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोळंबेकर, ग्रामसेवक व वाडी ग्रामस्थ आदी मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीतील विकास कामे तसेच खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि अनियमितते विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. प्रशासनाकडून वारंवार दिली गेलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी खेड पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं. पेवेकर यांनी यापूर्वी 14 नोव्हेंबर 2025 रोजी या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली होती. मात्र दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी 3 मार्च रोजी देखील उपोषण छेडलं होतं. यावेळी प्रशासनानं लेखी आश्वासन देत 8 दिवसात चौकशी पूर्ण करून दोषारोपांसह अहवाल जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल असं सांगितलं होतं. परंतु या आश्वासनाला सुमारे 20 दिवस उलटूनही ना अहवाल सादर करण्यात आला ना त्याची प्रत तक्रारदाराला देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याची गंभीर बाब समोर आली असून पेवेकर यांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केलाय. दरम्यान मूळ तक्रारीला 4 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. शासनाच्या नियमांनुसार 1 महिन्यात कारवाई अपेक्षित असताना जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पेवेकर यांनी 7 एप्रिल 2026 पर्यंत चौकशी अहवाल सादर करून संबंधितांवर रक्कम वसुली, फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी अखेर आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज तुम्ही उपोषण करताय, नेमकं उपोषणाचं कारण काय आणि कशा संदर्भात उपोषण करतात? नमस्कार, माझं नाव संदेश सोनू पेवेकर आहे. मी ग्रामपंचायत रहिवासी आहे, सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामपंचायत धामणदेवीमधून जो जी एम बोर्ड मार्फत जी खरेदी झाली होती त्यामध्ये जो घेतला आहे प्रत्यक्षात लॅपटॉप कमी किमतीचे आणि किऑक्स ह्या जास्त किमतीचे बिलं लावण्यात आले. प्रत्यक्षात लॅपटॉपचे बिलं लावण्यात असणार आहे. त्याचे प्रिंटरसुद्धा घेतले. ते प्रिंटर हाय क्वालिटीचे इनवॉइस लावले. प्रत्यक्षात HP चे 13,000चे प्रिंटर, कमी दर्जाचे प्रिंटर घेण्यात आले. CCTV तसेच TV या वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे आणि या संदर्भात मी नोव्हेंबर महिन्यात पंचायत समिती इथे तक्रार दाखल केली होती. त्यावर काहीच कारवाई होत नव्हती म्हणून मी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर कारवाई म्हणून त्यांनी प्राथमिक चौकशी केली, पण तो चौकशीचा अहवालसुद्धा त्यांनी सोयीस्कर म्हणजे
सोयीस्कर म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार म्हणजे दिला. म्हणजे जो दोषी असून सुद्धा यात प्रत्यक्ष म्हणजे दोषीवर जी कारवाई व्हायला पाहिजे अपेक्षित ती अहवालात सादर केली नाही. म्हणून मी पंचायत समितीत पुन्हा तक्रार दाखल केली की जो प्रत्यक्ष चौकशीत जे निष्पन्न झालं ते तुम्ही चौकशी अहवालात तुम्ही लेखी दाखल करा, कारण पाठराखण करणं हे चुकीचं आहे. तर आता तुमची मागणी काय आहे? आता माझी मागणी आहे की जे दोषी आहेत, जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायला पाहिजे. दोषी आढळले म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहेत? यामध्ये ग्रामसेवक, सरपंच म्हणजे ज्यांच्या मार्फत खरेदी झाली. कारण एखादा पेमेंट जाताना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या सह्या असतात, बरोबर आहे ना. त्यांनी त्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे होत्या ज्या आल्यात त्या. तसेच जे विकास काम आहेत त्यामध्ये फॉर्म 12 असतो आकस्मिक खर्चाचे प्रमाणक, त्याच्यावर सह्या नसताना सुद्धा पेमेंट झालं आहे. जर त्याच्या MB सुद्धा ग्रामपंचायतकडे अवेलेबल नाही, फक्त 14 कामाचे MB अवेलेबल आहेत, 40पेक्षा जास्त कामं झाली. तर यामध्ये भ्रष्टाचाराचा दाट संशय आहे. आणि पंचायत समितीमार्फत मी 3 मार्च रोजी उपोषणाला बसलो होतो. त्या दिवशी मला असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं की 8 दिवसात 200 रुपयासह कारवाई करण्यात येईल. पण आज 1 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी पण अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून मी आज पुन्हा उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत माझंही उपोषण मी मागे घेणार नाही. अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्य व्यवसाय विभागाने ऑपरेशन क्लीन सी अंतर्गत मोठी मोहीम उघडली आहे. जयगडपासून दाभोळपर्यंतच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी भागात विभागाने सर्च मोड ऑन केला असून गेल्या काही दिवसात सलग कारवाया करत अवैध LED मासेमारी करणाऱ्या नौकांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या कारवाईमुळे मत्स्य संपत्तीची लूट करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले. मिळालेल्या माहितीनुसार जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. समुद्रातील उग्र लाटा आणि अंधाराचा फायदा घेत LEDच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या 3 नौकांना विभागाने रंगेहात पकडली. मिडनाईट हंटच्या या थरारक कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विभागाचं हे सत्र तेथेच थांबलं नाही. 3 एप्रिल 2026 रोजी पहाटे 2:17 मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान गस्त घालत असताना भराडी प्रसन्न ही नौका LED साधनांसह रंगेहात जप्त करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता गुहागर दाभोळ परिसरात पुन्हा एकदा डबल स्ट्राईक करण्यात आला. यावेळी सफा मरवा 1 ही नौका अवैध मासेमारी करताना सापडली. ही नौका सध्या दाभोळ बंदरात जप्त करून ठेवण्यात आली आहे. या यशस्वी मोहिमेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी सौदीप्ती साळवी आणि स्वप्नील चव्हाण यांनी नेतृत्व केलं. शब्दांपेक्षा कृती मोठी असाच काहीसा प्रत्यय ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाने दिलाय. नुकत्याच जाहीर झालेल्या GPAT 2026 परीक्षेच्या निकालात या महाविद्यालयाचे 8 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरले असून अवघ्या 4 वर्षांच्या प्रवासात महाविद्यालयाने संपूर्ण कोकण परिक्षेत्रात आपला अव्वल निकाल देण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय. या यशाचं सर्वात मोठं फलित म्हणजे उत्तीर्ण झालेले 8ही विद्यार्थी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्कॉलरशिप फॉर फार्मसी पोस्ट एज्युकेशन स्टडीज साठी पात्र ठरले आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक 2,97,600 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. संस्थेच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी सर्वांना एकूण 24 लाख रुपयांचा आर्थिक बळ लाभणार आहे. महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्ष रुपलजी पाटणे, गव्हर्निंग काउन्सिल अध्यक्ष अनिलजी शिवदे, जनसंपर्क अधिकारी दीपकजी लड्ढा व इतर सर्व सन्माननीय संस्था सदस्यांचं भक्कम पाठबळ लाभलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.